कोल्हापूर जिल्ह्यातील प्रमुख धरणांमध्ये आजच्या घडीला समाधानकारक पाणीसाठा आहे। दूधगंगा वगळता राधानगरीसह अन्य प्रमुख 7 मोठ्या धरणात 50% अधिक पाणीसाठा शिल्लक आहे। त्यामुळे यंदाच्या उन्हाळ्यात पिण्यासह शेतीच्या पाण्याची कमतरता भासणार नाही। मात्र मान्सून वेळेवर आला नाही तरी पाण्याची कमतरता भासू नये यासाठी पाटबंधारे विभागाने आतापासूनच नियोजन केलंय। सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या कोल्हापूर जिल्ह्यात वार्षिक सरासरी 1733 मिलीमीटर पाऊस पडतो। राधानगरी, तुळशी, दूधगंगा, वारणा, कासारी, कडवी, कुंभी आणि पाडगाव या मोठ्या धरणांमुळे आणि समाधानकारक पाऊस पडत असल्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यात वर्षभर पाणी टंचाई भासत नाही। गेल्या वर्षी तर मे महिन्यापासूनच पावसाला प्रारंभ झाला होता। हा पाऊस ऑक्टोबर महिन्यापर्यंत पडत होता, त्यामुळे जिल्ह्यातील सर्वच धरणं 100% भरली। त्यामुळे यंदा पाण्याची कमतरता फारशी भासणार नाही। राधानगरी धरणात सध्या 54.54% पाणीसाठा आहे। तुळशी धरणात 59.38%, वारणा धरणात 51.07%, तर दूधगंगा धरणात सर्वात कमी म्हणजे 31.78% पाणीसाठा आहे। कासारीमध्ये 48.86%, कडवीत धरणात 51.60%, कुंभीमध्ये 58.39%, तर पाडगाव धरणात 54.28% पाणीसाठा आहे। सध्या एप्रिल महिन्याचा दुसरा आठवडा सुरू असून पावसाळा सुरू व्हायला अजून 2 महिन्यांचा कालावधी आहे। पण धरणातील पाणीसाठ्याची स्थिती पाहता यावर्षी शेती आणि पिण्यासाठी पाण्यासाठी कमतरता भासण्याची अजिबात शक्यता नाही। अगदी मान्सूनचं आगमन यंदा वेळेवर झालं नाही तरीही पाणी कमी पडणार नाही यासाठी पाटबंधारे विभागाने नियोजन केलंय। पण म्हणून पाण्याची उधळपट्टी आणि नासाडी करूनही चालणार नाही।